मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड तालुक्यातील बारवी धरण प्रकल्पग्रस्त विस्थापित गावांसाठी आजचा दिवस विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत तब्बल 26 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज पार पडले. आमदार किसन कथोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि काचकोली ग्रामपंचायतीचा सरपंच वैशाली कल्पेश पष्टे यांच्या विशेष प्रयत्नांतून मुरबाड तालुक्यातील काचकोली, मोहघर, सुकालवाडी, तोंडली, मानिवली, शिलंद, गटाची वाडी व बारवी धरण प्रकल्पग्रस्त विस्थापित गावांमध्ये सुमारे 26 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते उल्हास बांगर, भाजपचे जाफरभाई शेख, बाळा घरत, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पवार, जितेंद्र भावार्थ, ॲडव्होकेट सचिन चौधरी, रामभाऊ दळवी, मोहन भावार्ते, MIDCचे अधिकारी उईके, उद्योजक लाड, जगदीश शिंदूराव, माजी सभापती स्वराताई चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदरणीय सुभाषदादा पवार, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे यांचं स्वागत मी तुकाराम कडव व भास्कर पष्टे गुरुजी यांना विनंती करतो. आपण दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते उल्हास भाऊ बांगर यांचंही स्वागत काचकोली ग्रामपंचायतीच्या वतीने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. परिस्थिती खूप चांगली आहे. महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे की त्याच्यामध्ये नोकऱ्या दिल्या. कुठेही आजपर्यंत प्रकल्प झालाय आणि त्याला नोकरी दिली असा एकही प्रकल्प नाही. या राज्याचे मुख्यमंत्री त्या टायमाला असताना देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आणि केवळ 12वीसाठीच नोकऱ्या दिल्या. आणि जर 12वीच्या नोकऱ्या दिल्या नसत्या ना तर मला वाटतं अर्ध्या मुलांची लग्न झाली नसते. ही परिस्थिती आपल्या सगळ्या गावांची होती, वस्तुस्थिती होती. आणि त्यामुळं आता असं झालंय का मुली जेव्हा मागे लागले, आमच्या मुलांना मुलगी द्या किंवा मुलाला मुलगी पाहिजे असेल तर मुली पण द्यायला तयार झाले. चांगलं पुनर्वसन झाल्यावर खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना समाधान वाटतं. एक एक गोष्टीवर आपण बारकाईने अभ्यास करून त्या ठिकाणी आपण शासनाला MIDCला ते देणं भाग पाडलं आणि मग ते 12वीचा प्रकल्प मार्गी लागला. पण आपलं आपण त्याग केल्यामुळं 12वीचं धरण पूर्ण झालं आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला. हे सुद्धा आपण विसरता कामा नये. आणि त्यामुळं राज्य सरकारने केलेलं हे महत्वाचं काम तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचं झालंय. हे रस्ते लवकरात लवकर होतील त्यात शंका नाही. पण अजूनही जरा पाण्याची योजना कायमस्वरूपी तोंडली असेल, सगळ्या गावांची काचकोलीची असेल, कायमस्वरूपी योजना आपल्याला तातडीने करणं गरजेचं आहे. त्याचं एस्टिमेट करून पाठवा. आणि मी आता एक तुम्हाला सांगितलं कानोल काचकोलीचा रस्ता तो एक जोडण्याचा राहिलेला आहे, त्याचा एक प्रस्ताव पाठवा. मी मंगळवारी मंत्रालयात आहे, मंगळवारीच मी तुम्हाला शिवना पत्र देतोय. याच्यातलं जे तुमचं काही सेविंग असेल ते पण वाढून देऊ. एकही कोपरा आता कुठला राहता कामा नये. अशा प्रकारचा तुम्ही अजूनही मला सांगा किती पैसे लागतील, त्याला पैसे नक्कीच मंजूर करून घेऊ. कारण परत परत मागायची कधी गरज लागली नाही पाहिजे. अशा प्रकारचा आपण सगळ्यांनी चांगला विचार करूया. आणि चांगल्या विचारातून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की केवळ नोकऱ्या लागल्यात म्हणून अवलंबून राहू नका. मुलांच्यावर संस्कार पण घडवा. कधी कधी आपली मुलं चुकतात आणि पुन्हा नोकरीला म्हणतील. त्यांना जरा सूचना द्या. चांगल्या ठिकाणी गेले काही मुलं तर त्या MIDCच्या हेड ऑफिसला आहेत ना, अधिकारी सांगतात का साहेब सगळ्यात चांगली मुलं काम करतात, कौतुक करतात. पण काही ठिकाणी नाराजी पण माझ्याकडे येते. तर तुम्ही सगळ्यांनी तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, त्याला सांगायचं ही नोकरी एक दिवसाची नाही, तुझ्या आयुष्याची ती एक देणगी आहे. ती चांगल्या पद्धतीने सांभाळ तर तुझं भविष्य चांगलं आहे. तर आपले आता 7-12 संपले, आपल्याला दुसरा पर्याय नाही. नोकरी हाच महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी चांगल्या विचारातून मुलांना मुलींना एक चांगले संस्कार घडवा अशी विनंती करतो. खरं म्हणजे तुम्ही अजूनही भाग्यवान होणार आहात. दादा आपण लातूरचा रस्ता काढतोय ना, तो यंदा मशाजवळची तुमच्या घेतोय. लातूर बदलापूर
नाही तो आता वशीला आपल्याला कोणी लावला तर असं काही तो रस्ता जर झाला होतोच आता त्याला काही मंजुरी झाली त्याची तो रस्ता अशा प्रकारचा करतोय समृद्धी रस्ता झालाय तशा पद्धतीचा रस्ता आपण टाकला इकडे आणि मुंबईला जायला तुम्हा लोकांना 1 तासामध्ये 1.25 तासामध्ये तुम्ही मुंबईला पोहोचा बदलापूरला टनेल झालाय पनवेलला जाताना पनवेलवरून अटल सेतू बदलापूरचा माणूस 30-35 मिनिटात मुंबईला जाणार आहे ट्रेनला 1.25 तास लागतात आणि बाय रोड जायचं असेल तर 1 तासाच्या आत जाईल आपल्या इथून 1.25 तासाच्या वर लागणार नाही 1 तासात जाईल पण 1.25 तासामध्ये जाईल आणि त्याचा फायदा असा होईल हा भाग सगळा पूर्ण आपला तालुका डेव्हलप चांगल्या प्रकारचा होईल सगळ्यात चांगली देणगी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशन मध्ये दिली आणि मोठं काम आपल्या मुरबाडच्या विकासाचं झालं त्यामुळे नक्कीच एक चांगल्या प्रकारचा विचार करतोय अजूनही एक मागणी आपण करतोय कर्जत कसारा रेल्वेच्या मागे रेल्वे मंत्र्यांच्या मागे लागलोय ती पण आपण अशाच पद्धतीने घेतोय आणि त्याचा तसा डीपीआर बनवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे त्यांचा त्यांनी आता सर्वेचं डायरेक्ट गुगलवर मॅपवर सर्वे चालू केले त्यांनी जर ती मंजूर झाली तर मला वाटतं हा सगळ्यात भाग एक वेगळ्या प्रकारचा डेव्हलप होऊन जाईल एक चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्री येतील चांगल्या प्रकारचा उद्योग येतील आणि अजूनही विचार आहे की कुठेतरी आपल्या या भागात सुद्धा एक MIDC टाकावी MIDC जर आली तर मला वाटतंय रोजगाराला कुठेशी अडचण राहणार नाही सरळगावच्या नंतर आता आपण या भागात एक MIDC टाकतोय भाऊना एक इच्छा आहे की नारोलीच्या भागात असावं सातबारा द्या मी लगेच तयार करतो पाटगावच्या 500 एकर द्या 500 एकर दिले का लगेच घागुर्ली बांदिवली माझा डोळा आहे घागुर्ली बांदिवली आंबेगाव पासून नारोली पर्यंत बांगरपड्यापर्यंत 500-700 एकर होईल मोठी जागा आहे ती पण करता येईल आपल्याला छोटी उद्योग आले पाहिजे उद्योग आल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि म्हणून चांगल्या विचारातून आम्ही सगळी मंडळी विकासाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना साथ द्यायला तयार आहे जिथं जिथं अजून काही उणीवा राहिल्या असतील ना त्या सांगा एकही कुठलाही MIDC कुठलाही प्रकल्पातला विषय ठेवणार नाही अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांच्या आहेत त्यामुळं उद्योगमंत्री आणि ते स्वतः लक्ष देऊन काम करतात आणि 12वीचं सगळे प्रश्न मार्गी लागतात मनापासून तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो की आम्हाला बोलवलं आणि एकत्रितपणे कार्यक्रम हा केला त्याबद्दल सरपंचांचा आणि तुमच्या ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो ठेकेदाराला एकच विनंती करतो लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं लवकर काम पूर्ण केलं तर चांगल्या पद्धतीने लोकांना त्याचा उपयोग होईल पहिला तो गेटाच्या वाडीचा रस्ता हा महत्वाचा झाला पाहिजे तेवढंच फक्त आपण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुनर्वसन विभागातील सर्वच गावांचे जे काही थोडेफार रस्ते इतर कामं राहिली होती त्याच्या आज या रस्त्यांचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके सुभाषदादा पवार आपले जिल्हा परिषदेचे गटनेते गुलाबराव बंगार कचकोली ग्रामपंचायत हे नवीन पुनर्वसन सोसायटीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचेच नेते आदरणीय कतोरे साहेब जिल्हा परिषद मधले आमचे सहकारी आदरणीय उल्हासभाऊ बांगर दोन्ही मंडळ अध्यक्ष दीपकजी पवार जितेंद्रजी भावार्ते माझ्या बरोबर आलेले आमचे सहकारी रामभाऊ दळवी मोहनजी सासे उईके साहेब बाळासाहेब जरात वसंतदादा गायकर या ठिकाणी इथून उपस्थित असणारे सचिनजी चौधरी वायलेजी माजी जिल्हा परिषद सदस्य किसनजी मीरा सडनिंगे गावातील सर्व ग्रामस्थ समोर असणारे आपल्या सरपंच बष्टेताई पडवळताई दोन्ही माजी सभापती स्वराताई चौधरी भांगाराताई उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी यांच्या माध्यमातून या खात्याच्या माध्यमातून हे काम आहे ते विके साहेब त्यांचे सगळे सहकारी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आल्यानंतर जवळजवळ 25 कोटी रुपयाची कामं या पुनर्वसन मध्ये या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे आपण बघतोय पुनर्वसन हे अतिशय नियोजनबद्ध झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न आदरणीय कतोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय याचा निश्चितच तुम्हा आम्हाला सर्वांना आनंद आहे मगाशी कातकरी समाजाच्या 5 लोकांना 10 लाख रुपयाचं चेकचं वाटप या ठिकाणी झालं आज आपण बघतोय अनेक लोकांना नोकरी 12वी मध्ये जे स्थापित झाले अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या
परंतु ज्यांच्या घरातून कोणी नोकरी करणाराच नाहीये त्यांना 10-10 लाख रुपयाचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कटोरे साहेबांनी बारकाईने लक्ष देऊन इथल्या विस्थापित लोकांना जो जो लाभ त्या ठिकाणी देता येईल तो देण्याचा निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आज इथल्या कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये ही सगळी कामं झाल्यानंतर इतर गावांपेक्षा चांगलं असणार हे पुनर्वसित गाव त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला दिसेल. आणि म्हणून अशा सगळ्याच गावांना आज इथं काचकोलीला होत आहे, परंतु बारवी मधल्या सगळ्याच गावांमध्ये विविध विकास कामं विविध सुविधा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. निश्चितच कटोरे साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन जे जे विस्थापितांना गरज आहे, काही ठिकाणी एका गावठाणाचे 2-2, 3-3 झाले, आपल्याला माहिती आहे सगळीकडे मतभेद असतात. त्यामुळे हे सगळं करत असताना जशी मागणी लोकांनी केली तसा एरिया किंवा तसं क्षेत्र त्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन होत असताना सकाळीच आम्ही सिद्धगडला सगळे लोक होतो. पत्रकारांचा उल्लेख केला नाही, कारण तुम्ही सकाळी तिकडे आले नव्हते. आता आलात तुम्ही सगळे, मला वाटतं आज उशिरा उठलेले तुम्ही दिसताय, त्यामुळे तुम्ही सिद्धगडला तिकडे पोहोचले नाही. आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो. रायगडच्या SP असतील किंवा आपले सगळे सामाजिक कार्यकर्ते, सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते. आणि आता साहेब मला वाटतंय अंबरनाथला जाऊन पुन्हा आम्ही या ठिकाणी आलो. खरं म्हणजे आम्हाला 12:30चा वेळ सांगितला होता, परंतु शिवसाहेब लेट आले आणि माझ्या बरोबर मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे मी थोडासा बिंदास राहिलो. नाही तर खरं म्हणजे मी तुम्हाला वेटिंग करायला लावणार नाही, त्याबद्दल गिरी व्यक्त करतो. परंतु दीपक पवार बरोबर असल्यानंतर आम्ही म्हटलं की दीपक सांगितलं आपण पोहोचूया. त्यामुळं हे सगळं करत असताना आज तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं. मधल्या काळामध्ये आम्ही शिरगाव भागामध्ये काही कामांचं भूमिपूजन केलंय. माळ टोकावडा त्या भागामध्ये अनेक कामं अशी आहेत, त्यांचं भूमिपूजन आणि ती कामं त्या ठिकाणी चालू करायची आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये ह्या तालुक्यामध्ये अनेक कोटीचा निधी, मला वाटतं PWDच्या माध्यमातून जवळजवळ 300-350 कोटीचे टेंडर्स त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचंही काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला रस्ता असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटार असतील किंवा इतर काही असेल, या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न आदरणीय कटोरे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज या गावाला सुद्धा एक शेवटी आपण ज्या ठिकाणी पुनर्वसन होत असताना आपल्याही सगळ्या ग्रामस्थांच्या काही भावना होत्या. इथं आपण जिथं जातो तिथं चांगलं घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, चांगले रस्ते मिळायला पाहिजे, शाळा अंगणवाडी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे, पाणी पुरवठा व्यवस्थित मिळायला पाहिजे. आणि हे सगळ्याचं नियोजन MIDCने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कटोरे साहेबांचं लक्ष त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्याला सर्वांना या ठिकाणी निश्चितपणे बघायला त्या ठिकाणी मिळतात. म्हणून कटोरे साहेबांना मी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो. ग्रामस्थांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आज आम्हाला इथं बोलवलं. मधल्या काळामध्ये जरी पूर्वी काही झालं असेल तरी मधल्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला, साहेबांची चर्चा केली, त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि निर्णयामुळं कदाचित आपण सगळे एक आल्यामुळं कदाचित आम्हाला इथं तुम्ही आज बोलवलं. सगळ्यांनी मला पश्चिमी काल फोन केला, आपण तिथं कार्यक्रमाला त्या ठिकाणी यायचं आहे. त्यामुळे आपण सगळे आता याच्या पुढे एक विचारानं, एक दिलानं आणि या मुरबाड तालुक्याचा विकास झालेला आहे. अजून राहिलेला विकास अधिक गतीनं करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सप्ताह तर आहे, परंतु 9 ते 11 कला क्रीडा महोत्सव त्या ठिकाणी आपण मुरबाड या ठिकाणी घेतोय. माझी सगळ्यांनाच विनंती आहे, जसं जसं ज्यांना शक्य आहे त्या त्या दिवशी आपण सर्वांनी भेट द्यावी, अशा प्रकारची विनंती करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विलास वाघमारे. धन्यवाद. ज्ञानेश्वर गणपत भोसले. चेकवर काय रे, किती माहिती आहेत का ते मोजता येतील का तुला? एक नंबर. त्यानंतर सखूबाई गजानन वाघमारे. गडबड करे का भाई? त्यानंतर चांगुना तुकाराम भोसले. सांगू ना इकडे. ओके, इकडे पुढे.
आपण गेले काही दिवसापासून या कामाची आतुरतेने वाट पाहत होतो. त्यासाठी साहेबांनी भरपूर मेहनत घेतली, पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश देऊन MIDCनी आज भूमिपूजनाचा सोहळा पार पाडत आहे. त्यासाठी अंतर्गत रस्त्यांचे जे गटर वगैरे बांधायचे होते, त्याचा पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे होता. त्यासाठी मोहगर 1, मोहगर 2, काचकोली 1, मोहगर 1, सुकाडवाडी या ठिकाणी आपण RCC बिल्टअप गटर त्याची जे खोली असेल 2 फूट आहे आणि उंची जी आहे ती 1 मीटर आहे, असं RCC बिल्टअप गटर करणार आहोत. तसंच काचकोली लगत असलेला जो गेटाच्या वाडीचा रस्ता आहे, तसंच मोहगर 1चा रस्ता आहे, जे गेले म्हणजे काही दिवस खूप खराब अवस्थेत होते, त्याचं पण अंतर्भूत आहे. या सर्व कामांचं मिळून 25 कोटीचा खर्च आहे. ते साहेबांच्या अथक प्रयत्नांनी मंजुरी होऊन त्याचे आज आपण भूमिपूजन सोहळा पार पाडत आहोत. थँक्यू. विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा इथे आपण आयोजित केला आहे. या आयोजित केलेल्या कार्यक्रमास आपण सर्वजण आग्रहाने उपस्थित राहिलात याबद्दल मी ग्रामपंचायत काचकोली तर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.